श्री सिद्धेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। शुभेच्छुक नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगरे। आमच्याकडे कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट। लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट। कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या सहाय्याने मिळण्याची सोय। त्वरा करा, आजच भेट द्या। पत्ता नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे। मोबाईल नंबर 9834049050 व 9923102298। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरे दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। गेली 41 वर्षापासून कायपुरे कुटुंबियांकडून दत्त जयंतीचे आयोजन करण्यात येते। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच सर्वात मोठे महाप्रसादाचे आयोजन दत्त जयंती निमित्त पूर्वीपासून संपन्न होत आहे। काळानुसार याची व्याप्ती वाढत चालली असून सर्वात मोठे सलगरेतील हे महाप्रसादाचे आयोजन दत्त जयंती निमित्त दरवर्षी पार पडते। या दत्त जयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून विविध कार्यक्रम सुरू होते। यामध्ये शुक्रवारपासून गुरुचरित्र पारायणला सुरुवात झाली। यानंतर रविवारी अनिरुद्ध भक्तिभाऊ चैतन्य अनुभव संकीर्तन गौरवसिंह वाकळे मुंबई यांचा कार्यक्रम संपन्न झाला। या कीर्तनास भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। सोमवार सकाळी 6 वाजता दत्तत्याग व सायंकाळी 7 वाजता अखंड नामस्मरण सोहळा संपन्न झाला। यानंतर काल मंगळवारी पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक व काकड आरती, सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक ही काढण्यात आली। यावेळी मंदिरात नेहा बनकर या युवतीने श्री दत्तांची काढलेली सुरेख रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। सकाळी पालखी मिरवणुकीस वारकरी संप्रदायांचा टाळ गजराच्या निनादात दत्ताची पालखी सलगरेतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। यावेळी भक्तांनी पालखीचे दर्शन घेत पुन्हा दत्त मंदिर येथे उपस्थिती दर्शवली। पुष्पवृष्टी व दत्त जन्मकाळ संपन्न झाला। यानंतर सायंकाळपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सलगरमध्ये 1979 पासून या ठिकाणी दत्त मंदिरचं दत्त जयंती सुरुवात केलेली आहे। आज जवळजवळ 41 ते 42 वर्ष झाले, पण सर्व ग्रामस्थांच्या आणि सर्व भाविकांच्या सहकार्यातून या ठिकाणी महाप्रसाद, बाकीचं मंदिरचं कामकाज अगदी जोरदार या ठिकाणी सुरू आहे आणि लोकांचा प्रतिसाद देखील भरपूर आहे या ठिकाणी। आणि आता चालू वर्ष देखील सर्व गावकऱ्यांनी, सर्व भाविकांनी या ठिकाणी प्रत्येकाने या ठिकाणी भरपूर सहकार्य करून या ठिकाणी सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी एक दत्त क्षेत्र म्हणून या मिरज गावामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध असं स्थान होईल असं या ठिकाणी असं वाटतं आहे। आणि या ठिकाणी आम्ही गिरनार परिक्रमा देखील करतोय। त्या ठिकाणी जवळजवळ चालू वर्षी 123 लोकांना मी नेऊन आणलं। फक्त एक लोकांना एक त्या ठिकाणी चांगला होण्यासाठी या ठिकाणी सुधारण्यासाठी एक यातली थोडी जरी लोक जर सुधारणार, बाकीचं संस्कार जर लोकांना पोहोचलं तर एक या ठिकाणी सलगरचं दत्त मंदिर एक क्षेत्र होऊन या ठिकाणी प्रसिद्ध स्थान होईल या ठिकाणी। आणि सगळ्यात मोठं या ठिकाणी महाप्रसाद होतं। या महाप्रसाद या महाराजांचं या ठिकाणी महत्त्व असल्यामुळे महाप्रसादाला प्रचंड अशी गर्दी असते आणि सर्व काही आजपर्यंत या ठिकाणी सर्व व्यवस्थित चालतं आहे। गावकरी सगळी सहकार्य या ठिकाणी भरपूर करतात या ठिकाणी।